Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. Now students, we have learned the third topic of our first unit, Hope is a Thing with Feathers, a very beautiful poem written by Emily Dickinson, which is useful to inspire us, which is very beautiful and that teaches us that a hope is a bird which perches in our heart and it always helps us in a difficult situation. We have learned its explanation as well as the poetic appreciation and the figures of speech used in the poem. Now today we are going to learn the side questions and English workshop of this third topic, Hope is a Thing with Feathers. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या भागामध्ये होप इज द थिंग विथ फिदर्स या सुंदर कवितेमधील एक्सप्लेनेशन आणि त्या पोएमचे पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण शिकलेले आहे. तसेच त्यामधील फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच कोणकोणते अलंकार वापरलेले आहेत ते आपण त्या ओळींमधून शिकलेले आहे. आज आपण नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न साईड क्वेश्चन अँड इंग्लिश वर्कशॉप. आज आपण त्याचे साईड क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉप शिकूया. Let's see the side question first. What would be the hope bird's food? Can it live on without that food? आशारूपी पक्षाचे खाद्य काय असते आणि ते त्याशिवाय जगू शकते का? See its answer. The hope bird's food would be a crumb, means a piece of bread. According to the poet, the hope bird can live without food even in extreme weather condition and unknown land. See English workshop. Question 1. Match the following. Here we have given some words in the A column and its explanation in B. First, hope. Its answer will be F, bird. Second, gale or storm. Its answer A, difficulties and problems. Now see third, keep warm. Its answer is providing comfort, E. Okay, next 4, chillest land. Its answer would be toughest time in life. Next the 5th, a crumb, means its answer is C, a very small bit. Let's see question number 2. Use the proper forms of the verb in each line. आपल्याला कवितेच्या ह्या खाली काही ओळी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. सेंटेन्स फर्स्ट, होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट डॅश डॅश इन द सोल. या ठिकाणी पर्च दिलेलं आहे तर करेक्ट आन्सर काय येईल? होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पर्चेस इन द सोल. नाव सी सेकंड लाईन, अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स. या ठिकाणी सिंग्स हे वर्ब घ्यायचं आहे. थर्ड लाईन, अँड क्राय डॅश डॅश ॲट ऑल. तर या ठिकाणी अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. स्टॉप्स हे क्रियापद या ठिकाणी आपण घेऊ शकतो. तर सो डू यू अंडरस्टँड इट? लेट्स सी क्वेश्चन नंबर 3. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. खाली दिलेले उदाहरण पाहून आपल्याला त्याच पॅटर्नमध्ये शब्दांचे तर आणि तम भाववाचक शब्द रूप लिहायचे आहेत. एक्झाम्पल दिलेलं आहे स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. मग उत्तर काय येईल? पहिलं फास्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. वार्म, वार्मर, वार्मेस्ट. त्यानंतर पहा स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. लो, लोवर, लोवेस्ट. ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. नाव सी बी एक्झाम्पल्स. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. त्यामधले काही एक्झाम्पल पाहायचे आहेत. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. वाईज, वायझर, वायजेस्ट. ह्या सर्वांमध्ये आपल्याला असं दिसून येईल की विशेषणांना दुसरं रूप बनवण्यासाठी फक्त आर लावलेला आहे आणि तिसरं रूप बनवण्यासाठी एस टी प्रत्यय लावलेला आहे.
आता पुढचे एक्झाम्पल पाहूत. सी एक्झाम्पल्स प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. नाव सी आन्सर्स. नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. या ठिकाणी विशेषणाच्या शेवटी येणाऱ्या वाय या वॉवेलचा लोप पाहून त्या ठिकाणी आय वापरलं जातं आणि दुसरं रूप बनवण्यासाठी ई आर आणि त्यानंतर तिसरं रूप बनवण्यासाठी पुढे ई एस टी प्रत्यय लावला जातो. ओके, सो आय होप यू माइट हॅव अंडरस्टँड इट. नाव सी क्वेश्चन नंबर 4. फाइंड द फ्रेजेस लाईन्स इन द पोयम दॅट मीन द फॉलोइंग. आपल्याला कवितेमधील अशा काही ओळी शोधायच्या आहेत ज्यांचा अर्थ खालीलप्रमाणे दिलेला आहे. ए होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. तर याच ठिकाणी कवितेमधली कुठली ओळ दर्शवते हे सर्व. तर पहा, होप इज द थिंग विथ फिदर्स हे आन्सर येणार त्याचं. त्यानंतर पहा बी होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. तर हे अर्थ सांगणारी पोएममधली लाईन कुठली येईल. दॅट परचेस इन द सोल. त्यानंतर पहा सी होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. तर या ठिकाणी त्याचं आन्सर काय येणार झालं. कोणती ओळ येईल पोएममधली. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड. त्यानंतर डी पहा इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. त्याचा आन्सर येईल अँड द स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड. त्यानंतर पहा ई होप इज नॉट इझिली डिफिटेड. हे सांगणारे पोएममधली ओळ कोणती येईल. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. त्यानंतर पहा एफ होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. त्या ठिकाणी कुठली लाईन मिळेल आपल्याला पोएममधली. दॅट केप्ट सो मेनी वार. जी होप लिव्स ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. त्या ठिकाणी आन्सर काय येणार. येट इट आय हिअर्ड इट इन द स्मॉलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. सो डू यू अंडरस्टँड इट. ऑल द sentences or phrases and the meaning or the sentence that shown in the poem. Now see question number 5. We can relate many of our feelings. आपण या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा भावना खालील गोष्टींशी सहसंबंध दर्शवू शकतो. अँड एक्सपिरियन्सेस आणि आपल्या अनुभवांचा टू इव्हेंट ऑर थिंग्स इन नेचर. निसर्गामधल्या घटना किंवा गोष्टींशी. व्हिच ऑफ आवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. आपल्या कुठल्या भावना आणि अनुभव खालील गोष्टींशी रिलेट केल्या जातील, संबंध जोडला जाऊ शकतो. फर्स्ट पहा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे डार्कनेस. डार्कनेस मीन्स निराशा. अर्थातच आपण याचा संबंध डिप्रेशनशी जोडतो. सेकंड सनराईज. सनराईज मीन्स सूर्योदय. तर याचा आपण संबंध कसे जोडू शकतो. न्यू बिगिनिंग्स, नवीन सुरुवात. त्यानंतर थर्ड सनशाईन. सनशाईन मीन्स सूर्यप्रकाश. तर या ठिकाणी आपण त्याचा संबंध होप म्हणजेच आशेचा किरण म्हणू शकतो. त्यानंतर चौथं दिलेलं आहे अ रेनबो. रेनबो मीन्स एक इंद्रधनुष्य. तर त्या ठिकाणी आपण कशाशी संबंध जोडू शकतो. तर रेनबोचा हॅपीनेस म्हणजेच आनंदाशी. त्यानंतर पाचवं दिलेलं आहे डार्क क्लाउड्स. डार्क क्लाउड्स वरून आपल्याला काय आठवतं तर प्रॉब्लेम्स किंवा संकटे. त्यानंतर सहावं दिलेले अ पिकॉक. पिकॉक मीन्स अ ब्युटी, एखादं सौंदर्य. तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की याचा संबंध कशाशी येईल बरं तर ब्युटीशी. सातवं अ स्टॉर्म. स्टॉर्मचा संबंध कशाशी येऊ शकतो बरं. ट्रबल्स म्हणजेच समस्या, खूप मोठी समस्या. त्यानंतर आठवं दिलेले अ लाईट शॉवर. लाईट शॉवर मीन्स रिमझिम पावसाच्या सरी. त्याचा आपण कशाशी संबंध ठेवू शकतो लिटल जॉयशी. त्यानंतर अर्थक्वेक. अर्थक्वेकचा संबंध कशाशी जोडू शकतो आपण तर लॉस ऑफ स्टॅबिलिटी म्हणजेच अस्थिरतेशी. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे डॉन. डॉन मीन्स पहाट. तर या ठिकाणी अवेकनिंग म्हणजेच नवीन जनजागृती.
याच्याशी आपण संबंध जोडू शकतो. त्यानंतर डस्क, डस्क मीन्स सायंकाळची वेळ. डस्कचा संबंध आपण कशाशी जोडू शकतो? ग्लुमिनेस. ओके. नेक्स्ट 12th फूड, फूडचं काय देऊ शकतो आपण? सॉरो किंवा दुःख, याच्याशी आपण त्याचा संबंध जोडू शकतो. ओके, यू माइट हॅव अंडरस्टँड क्वेश्चन नंबर 5. नाव इन द क्वेश्चन नंबर 6 वी हॅव आस्क्ड, आपल्याला 6व्या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे, व्हॉट इन अ फ्यू लाईन्स अबाउट ॲन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओवन. आपल्याला काही ओळींमध्ये लिहायचा आहे आपला अनुभव. व्हेर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम मच मोर दॅन यू होप्ड फॉर, की तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले गुण मिळालेले आहेत. व्हॉट डिड दॅट एक्सपिरियन्स टीच यू, मग तो अनुभव तुम्हाला नेमकं काय शिकवतो बरं? शीट्स आन्सर, आय कुड गेट मच मोर मार्क्स इन एक्झाम्स दॅन आय होप्ड फॉर अँड आय वॉज ऑन द क्लाउड 9. रिअली व्हेरी हॅपी. Everyone admired me for my effort. It was a great experience. It taught me that if you hope for something heartily and work accordingly, you can achieve anything according to your hope and expectation. Hoping is achieving. Okay, so I hope you might have understand English workshop. Best luck, write down and by heart the English workshop and side questions.